2026 मध्ये जसं आपण ब्रेसलेट घालतो त्याच पद्धतीने किंवा आपण उपाय सेवा करतो, मात्र सगळ्यांचे लक्ष जात नाही ते म्हणजे आपले सेवन चक्र जागृत राहण्यासाठी. सेवन चक्र जागृत राहणं किंवा सेवन चक्र आपले एकदम स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. आणि मग सेवन चक्र स्ट्रॉंग राहण्यासाठी आपण ब्रेसलेट वापरतो किंवा आपण त्या सेवन चक्रांवर आज्ञा चक्र, मणिपुरम चक्र याच्यावर आपण काम करतो. मात्र ज्यांना वेळ नाही किंवा ज्यांना ह्यातलं नॉलेजच नाही, त्यांनी सरळ ही सेवन चक्राची आणि मनी मॅग्नेट ही दोन्ही एकत्र आपण बनवलेली आहे. यामध्ये सगळे क्रिस्टल आहेत, म्हणजे कुठलाच क्रिस्टल नाही असं नाहीये. तर 2026 मध्ये जे कोणी ही माळा धारण करेल, आता तुम्ही म्हणाल एवढी मोठी माळ ताई आम्ही दिवसभर कशी घालू? नका घालू. घरात आलात, सकाळी जेव्हा आपण देवपूजा करतो, सकाळचे 1-2 तास जेव्हा आपण घरामध्ये असतो, त्यावेळेस आपल्याला ही माळ अशा पद्धतीने धारण करायची आहे. आता ही माळ धारण करताना कोणती काळजी घ्यायची? तर ही माळ धारण करताना सकाळी अंघोळ झाली की देवपूजेच्या पुढे आपला धूप लावलेला असतो, त्या धूपावर ही माळ 1-2 मिनिटे धरायची. याला रोज टच करून तुमच्या इच्छा बोलायच्या. पैसा, घर, प्रॉपर्टी, मुलांसाठी जे काही तुम्हाला असेल ते ह्याला टच करून इच्छा बोलायची आणि ही माळ रोज 1 तास फक्त धारण करायची. तुम्ही मला फरक स्वतः सांगाल तर नक्कीच मागवण्यासाठी वर नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला ही माळ मिळून जाईल. आणि ही पायराइटची माळ आहे. अशा दोन्ही माळा तुम्ही धारण करू शकता. सकाळचा 1 तास रोज 2026 मध्ये तुम्हाला रेकी करून सिद्ध करून दिली जाईल. ग्रँड मास्टर रेकी मी केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला याच्यात कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. तुम्हाला एकदम घरपोच, तुमचा विश्वास आहेच तरीही सांगते, घरपोच रेकी करून प्रत्येकाच्या नावानं 1 माळ 1 ब्रेसलेट यावर्षी घ्या. तर तुम्हाला हे वर्ष खूप सुंदर जाईल. आणि फ्री मधले उपाय बघण्यासाठी सुद्धा चॅनेलवर नक्कीच तुम्ही कायम राहा. श्री स्वामी समर्थ.